अफगाणिस्तानात पुन्हा एकदा महिलांच्या हक्कांवर गदा आणणारा मोठा निर्णय घेण्यात आला, ज्याची जगभर सध्या चर्चा होती आहे। आणि तालिबानने लागू केलेल्या या नव्या दंड संहितेमुळे देशात संतापाची लाटही उसळलेली पाहायला मिळते। तालिबानचा सर्वोच्च नेता हिब्तुल्ला अखुंदजादा यानं सुमारे 90 पानी कायद्यावर स्वाक्षरी केली असून या कायद्यातल्या काही तरतुदी अत्यंत धक्कादायक आहेत। या नव्या नियमांनुसार नवऱ्यानं पत्नी किंवा मुलांवर शारीरिक बळाचा वापर केला तरी जोपर्यंत हाड मोडत नाही किंवा गंभीर जखम होत नाही तोपर्यंत ती मारहाण वैध समजली जाऊ शकते। आणि जर हाड तुटलं किंवा गंभीर दुखापत झाली तर शिक्षेची मर्यादा फक्त 15 दिवसांच्या तुरुंगवासापर्यंतच असू शकते। हिंसा सिद्ध करण्याची ही जबाबदारी पीडित महिलेवरच टाकण्यात आली आहे। तक्रार करताना तिला न्यायालयात स्वतःच्या जखमा दाखवाव्या लागतील, तसंच संबंधित पती किंवा सोबत एखादा पुरुष उपस्थित असणं बंधनकारक असेल। या कायद्यात समाजाचे उलेमा म्हणजे धार्मिक विद्वान, अशरफ म्हणजे कुलीन वर्ग, मध्यम आणि निम्न वर्ग अशा 4 स्तरांमध्ये वर्गीकरण करण्यात आलं असून शिक्षेचा निर्णय गुन्ह्याच्या स्वरूपावरती नाही तर आरोपीच्या सामाजिक स्थानावर अवलंबून असेल अशी तरतूदही करण्यात आली आहे। धार्मिक विद्वानांसाठी फक्त समुपदेशन आणि निम्नवर्गीयांसाठी कठोर शिक्षा अशी भिन्नता ठेवण्यात आली आहे। आणखी धक्कादायक म्हणजे या देशानं 2009 मध्ये लागू करण्यात आलेल्या महिलांवरील हिंसाचार प्रतिबंधक कायदा EVAW सुद्धा रद्द केलाय। विवाहित महिलेला पतीची परवानगी न घेता नातेवाईकांना भेटायला गेल्यास 3 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुद्धा होऊ शकते। मानवाधिकार संघटनांच्या मते या कायद्यावर टीका करणंही धोकादायक ठरू शकतं। त्यामुळे अफगाणिस्तानात महिलांचं स्वातंत्र्य आणि मूलभूत हक्क पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्हाखाली आलेत। तुमचं याविषयीचं मत कमेंट करून सांगा आणि लगावतीला फॉलो करा।